सेना महाराष्ट्र राज्य। आज मी इथं माझा प्रभाग क्रमांक 36 अ मधून मी अनुसूचित जाती पुरुषमधून फॉर्म भरला आणि त्याच्यासाठी मी आक्षेप घेतला सुभाष दिगंबर जगताप जे पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अध्यक्ष आहेत। मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही जी मालमत्ता दिली, जी तुम्ही दाखवली, ही तुमची चुकीची आहे। पण हे चुकीची कशी तर तुम्ही ऑन पेपर मला मागितले, मी त्यांनी मला हे दिलेलं पत्र दिलं की ह्याच्यामध्ये ते वैध राहतात। पण वैध कशी राहतील? वैध राहण्यासाठी त्यांच्याकडे पत्रक आहे आणि कुठली कागदपत्र? आता त्यांनी काय केलं आहे, मी ज्यांच्याकडनं जागा घेतली, ही 3 वर्षापूर्वी मी जागा घेतली, हे त्यांचं माझ्याकडचं सातबार। त्याच्यानंतर त्यांनी आत्ता तिथे जे अनधिकृत बांधकाम चालू केले त्याचे हे फोटो इथं त्यांनी तुम्ही बघत असाल। इथं स्वतः सुभाष जगताप म्हणतात की माझ्याकडे इथं 7 गुंठे जागा आहे, इथं त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे। आणि हे बांधकाम कसं केलं हे लोकांना माहीत नाही। पण मी RTIमधनं पण त्यांची माहिती काढली, RTIमध्ये पण ते नाही म्हणून सांगतायत, इथं आले तर नाही म्हणून सांगतात। आणि इथं आरो मॅडम ज्या करमरकर मॅडम आहे धनगर क्षेत्रीय कार्यालयाचे, त्या म्हणतात आमच्याकडे जे हातात ते मी करा। मग तुम्ही करताय काय? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधानाचा अधिकार दिला आहे, तुम्ही ज्या जागेवर बसलाय आणि तुम्ही तिथं खोटं नाटक वागता आणि खोटं नाटक करता। अहो सर्वसामान्य तुम्ही जगण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, ज्या 18 वर्षाच्या मुलांना पण जी ताकद दिली वोटची, की गरिबाला पण तेवढाच न्याय आहे वोटचा आणि श्रीमंताला वोटचा एकच न्याय दिला आणि तुम्ही तिथं त्यांना पायदळी ओढवता, हे चुकीचं आहे। तुमची काय मागणी आहे नेमका? माझी मागणी एकच आहे की मी जे सुभाष दिगंबर जगतापांच्या विरुद्ध जो जे आता पिटिशन दाखल केलं, त्या पिटिशनमध्ये त्यांचा फॉर्म हा अवैध राहायला पाहिजे, त्यांना वैधता द्यायला नाही पाहिजे। पण मॅडमनी मला एक पत्र दिलं आणि मला सांगितलं की त्यांचा फॉर्म वैध झाला। मग कसा वैध झाला? मग तुम्ही कशासाठी केलं? आज जे राज्य घटना आयोगाने त्यांना 21 तारखेला GR काढला, 21 तारखेला सगळ्या पेपरमध्ये ते प्रोसीड केलं त्यांनी आणि त्या प्रोसीडमध्ये मी स्पष्ट सांगितले, जर कुठल्या नगरसेवकांनी किंवा कुठल्या उमेदवारांनी जर तिथं अनधिकृत बांधकाम केलं असेल तर त्याला नगरसेवक पद रद्द होईल। आणि हे मला काय सांगतात, ते निवडून आम्ही तुम्ही बघा, म्हणजे आम्ही खेळत बसायचं। आता तुमच्याकडे ताकद आहे, आता तुमचा अधिकार आहे, त्या अधिकारामध्ये तुम्ही त्यांना तिथं थांबवू शकता। पण त्यांनी तसं नाही केलं आणि ते आता इथं विकले गेल्यासारखं काम करतात। हा पर्याय फक्त इथलाच नाही, सगळीकडे तेच होणार। पण हे आम्ही थांबवणार नाही। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी आहोत आणि स्वर्गीय पत्रराव कदमाचा आम्ही मानसपुत्र आहे। माझे आधारस्तंभ डॉक्टर विश्वजित कदम आहेत। त्यामुळं आम्ही कुणाला घाबरत नाही आणि कधी घाबरणार नाही। फक्त आम्हाला हा न्यायपालिकेनंच पाहिजे असेल तर आम्ही न्यायपालिकेने घेऊ। पण असे भ्रष्ट अधिकारी यापुढे तुमची काय भूमिका आहे? ह्यापुढे एकच भूमिका आहे, त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या गोष्टी ह्या सगळ्या जनतेसमोर आणायच्या, त्यांच्यासमोर मांडायच्या आणि त्यांना हे दाखवून द्यायचं की हे वेळ प्रसंगी काय करतात। आता तुम्ही मला सांगा, जर तुम्ही अध्यक्ष आहात पुणे शहराचे, आज तुमच्याकडे जबाबदारी आणि तुमचा फॉर्म असा अवैध होतो, इथं तुम्हाला कळलं पाहिजे। तुम्ही स्वतः सांगता मी 30 वर्ष नगरसेवक होतो, 30 वर्ष 30 लोक तर उभी केली का? नाही करू शकला ना। मग आज तुम्ही का घाबरताय? तुमच्या मुलाचा पण तुम्ही फॉर्म भरताय आणि तुमचाही भरताय, म्हणजे तुम्हाला डाऊट आलं आणि नंतर तुम्ही इथं विकत घेतल्यासारखं काम करताय। आज आरोप इथं मला म्हणतात की तुम्ही आता कोर्टात जा। कोर्टात जाण्यासाठी आम्ही थांबलोय का? हे चुकीचं आहे। लोकशाहीला हे घातक आहे आणि लोकशाही जर टिकवायची असेल तर ह्या लोकांच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल। हेच सांगतो। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र। चला.